नमस्कार. मातृपितृदेवो भव या मालिकेतील आज हा 6वा भाग. मागच्या भागात मी दिल्ली ट्रिपची सुरुवात सांगितली होती फक्त. तिथनं सुरुवात करूया. पण त्यापूर्वी आपण बरेच लोक माझे मित्र आपण ऐकतात, हे बघतात आणि काही काही त्यावर सूचनाही करतात. त्यातल्या सूचनांचा 2 आधीच उल्लेख करतो. एकाने असं सुचवलं की त्या प्रसंगाचे फोटो तुमच्याकडे काही जुने असले तर शेअर करा. पण ते ह्या चॅनेलच्या व्हिडिओमध्ये कसे टाकायचे हे मला माहीत नाही. मी फार फार एक्सपर्ट या तंत्रामध्ये नाही अजूनही. पण तो म्हणला की नंतर तुम्ही ते फार तर वेगळे फोटो नुसते शूट करून टाका वगैरे. त्याचा विचार करूया. पण अजून मला तरी ते तंत्र अवगत नाही आहे, एडिट करायचं आणि ते कसे टाकायचे हे. दुसऱ्या एकाने विचारले की कालच्या तुमच्या आठवणीत तुम्ही सांगितलं तर जे पहिले पद्माकर पाठक दिलीप आंबेकरांची सूचना होती. ती स्वतःही चित्रपट दिग्दर्शक आहेत. आणि दुसरं आता ॲडव्होकेट यशवंतराव वाघांनी एक सुचवलं की तुम्हाला जे सगळं मागचं आम्हाला सगळं कळलं, ते रंधा वगैरे होतं ते 4थ्या भागामध्ये. पण ते खोक्याचं काही उलगडलं नाही की तुमची आई लहान भाऊ असेल त्याला खोक्यात कसं उभं करायची. तर त्या काही औषधांच्या ज्या कंपन्या होत्या त्या बाटल्या काचेच्या असत. आणि माझ्या वडिलांचे मित्र भाऊसाहेब जोग, त्यांचं मॉडर्न केमिस्ट म्हणून दुकान होतं इथं, फार नामांकित केमिस्ट होते ते. त्यांच्याकडे ती खोक्यामध्ये बाटल्या पॅक करून यायच्या. साधारणपणे जाड लाकडी खोकी ती असायची. देवदारपेक्षा थोडंसं टणक लाकूड काहीतरी. आणि 3x2 असं खोकं ते असायचं. 3 फूट बाय 2 फूट. आणि वरती साधारणपणे 1.5 फुटाची उंची असायची. त्यामुळं वर्षा 6 वर्षाचा जो कोणी लहान आमच्यात असेल, म्हणजे माझ्यापासूनच सुरुवात झाली त्याची, त्याला त्या वर्षाच्या मुलाला त्या खोक्यात उभं केलं की ते पडायची भीती नाही आणि कुठे इकडे तिकडे जायचीही भीती नाही. म्हणजे त्यावर लक्ष ठेवायला नको. आणि आज 2-3 काहीतरी खेळणी बिळणी टाकून गेले का, चेंडू बिंडू, म्हणजे ते खेळत बसतं. अशा करता ते खोकं म्हणजे आमच्या आईचं तर बालसंगोपनच होतं असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळं त्याला कुणी जर त्या खोक्यात नसेल ते मूल व्यवस्थित खेळत राहायचं. असं आम्ही 4 भावंडं अशीच मोठी झालो त्यात. म्हणजे थोडं ते खोक्यातनं उलटून पडायची भीती नव्हती. पण उंची वाढली की मग ते खोकं बंद व्हायचं. मग त्याच्यावरती आईचा उपाय असायचा की इथं बस म्हणून नसतं. दोन्ही पण मला आवडलं की मुद्दाम त्यांनी कळवलं. तर दिल्ली ट्रिपच्या वेळेला मग मी 11वीत असल्यामुळं शाळेने सांगितलं की 11वीतल्या मुलांनी ह्यात परवानगी नाही, कारण महत्त्वाची परीक्षा आहे त्यांची आणि अभ्यास बुडेल. ट्रिप आमची नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जायची होती 1958. तर आई म्हणली नाही, तुला जायला पाहिजे, हा अनुभव चांगला मिळेल आणि सगळे हे तुला बघता येईल आणि मुख्य बाहेर जगात वागायचं कसं हे कळेल, त्यामुळे तू जा. आणि मग तिने चिठ्ठी लिहून दिली मग आमच्या शाळा प्रमुखांना. मग त्यांनी त्यावरती लिहिलं की तुमची संमती आहे, तुमच्या कारण मार्क बिर्क कमी पडले, उद्या तुम्ही शाळेला दोष द्यायला नको. त्याच्यावरती आईनीच पालक म्हणून सही करून कळवलं की आमची काय हरकत नाही, पूर्ण संमती आहे आणि काही उद्या मार्क कमी पडले वगैरे तर आम्ही जबाबदार आहे म्हणून. मग ती आमची ट्रीप झाली. खरोखरी तो आयुष्यामध्ये म्हणजे किती 14-15 वर्षी मिळाला मोठा अनुभव होता. आणि कन्सेशन असल्यामुळे सर्व प्रवास थर्ड क्लासने होता. पॅसेंजरने प्रवास होता तो सगळा. आणि आम्ही 20-1 मुलं, आमचे पालक म्हणजे नाझ सोमन गुरुजी आणि भिडे गुरुजी, सदू फिलके म्हणून शिपाई तो एक बरोबर. आणि हा आम्हाला 20-21 मुलांना सरांनी कसं सांभाळून नेलं असेल तर मला अतिशय आदर मिश्रित कौतुक वाटतं. आणि जर आम्हाला ते सर इतके तयार की प्लॅटफॉर्मवरतीच तयारी ठेवायची. गाडी आली, रिझर्वेशन नव्हतं ना, त्यामुळे गाडी आली की तुम्ही मुलांनी घुसाबरोबर सामान सदू पिलके आत टाकेल. मग एकदा परत ते डब्यात हिंडून बघायची सगळी पोरं आलीत का नाहीत, ती बरोबर स्टेशनवर येईल त्यात उतरत आहेत का नाहीत. मग त्यांना तेव्हा जबलपूर वगैरे सायकल रिक्षा होत्या, सायकल रिक्षात ती बसवायची 3-3 पोरं, त्यांना घेऊन जायचं एखाद्या शाळेत मुक्काम किंवा धर्मशाळेमध्ये मुक्काम. मग जेवाय खायला घालायचं. त्यावेळेला तर स्टेशनवरतीच पंगत बसायची आमची. तिकडं सागपुडी असायची ना, त्या घालायला. आणि फार आम्ही सगळी मुलं त्यामुळं खूप सगळे तयार झालो. मला आठवतं त्यामुळे आमच्या त्या ट्रीपमध्ये डॉक्टर भास्कर लिमये होते, आता डॉक्टर उल्हास आठवले ते होते, अभयसिंह राजे भोसले जे महाराष्ट्राचे काय काय गृहमंत्री सहकार मंत्री वगैरे ते होते. तर सगळ्यांना सारखी वागणूक. आणि हा होता आमचा इक्बाल बागवान होता, सरपोतदार म्हणून बेल हॉटेलला ते वारले ते होते, प्रभाकर परांजपे होता.
आणि दिल्लीच्या मुक्कामात आमची पंतप्रधान पंडित नेहरूंच्या बरोबर आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती यांच्यावरच त्यांनी भेट घडवून आणली. आम्हाला मुलांना सगळ्या गणवेश वगैरे घालून तयार केलं सकाळी आणि त्या लॉनवरती पंडितजींनी आमच्याशी येऊन फोटो बिटो काढला 2 मिनटं. अच्छा बच्चो असं म्हणून बोलले. मी तेव्हा सहीसुद्धा घेतली. आमच्यातल्या पंडितजी तेव्हा सुरक्षा व्यवस्था वगैरे इतकी काही कडक नाही. पंडितजींना मुलांचं प्रेम असायचं विद्यार्थ्यांचं, त्यामुळे ते मोकळेपणाने आले, 2 मिनटं थांबले, फोटो बिटो झाला. तो फोटो अजूनही आमच्याकडे आहे. मी केव्हा तरी टाकीन तो फेसबुकवरती. आणि राजेंद्र प्रसादांच्याकडे आमची भेट झाली असं ते बोलले 2 मिनटं. सातारचे शंकरराव साठे वकील जे नामांकित होते त्यांचे नातेवाईक कोणी वेलणकर म्हणून त्या इंजिनियर होते राष्ट्रपती भवनमध्ये. मग सातारचे म्हणून त्यांना आमचं कौतुक होतं. त्यांनी आम्हाला फिरून थोडं राष्ट्रपती भवन दाखवलं. योग असा की पुढच्या काळामध्ये माझा मित्र तिथं राष्ट्रपतींचा डेप्युटी मिलिटरी सेक्रेटरी झाला मोहन काकतीकर करणार. आणि मग मी 2-3दा राष्ट्रपती भवनात जाऊन ज्ञानी झैल असताना मला भेटायचा योग आला. त्यांच्यावर गप्पा मारायचा, त्यांनी चहा दिला तो प्यायचा योग आला आता. पण ते कितीतरी वर्षानंतर. पण हे सगळं आम्हाला शाळेची कृपा आणि सोमन भिडेगुरुजींनी नेलं म्हणून अगदी हरिद्वार झालं, ऋषिकेश झालं, नंतर प्रयागचा संगम झाला, काशी झालं, सगळं घडलं. हे केवळ त्या आईनी धाडसाने विश्वासाने पाठवलं म्हणून हे घडलं. आणि त्यामुळं प्रवासात नक्की कसं वागायचं हे तिथपासून शिकवण लागली. पुढं मी बहुतेक अर्ध जग प्रवास केला, विमानाने गेलो, अमुकतेने गेलो. पण ह्या सगळ्यात कुठेही काही अडचण आली तर ती वेळ आठवायची ना की असंही होऊ शकतं, त्यात आपण फार सुखात आहे या मनानं. कारण असाच एक प्रसंग पॅरिसला आला होता आमच्यावरती. मी माझ्या अजिंक्यतार त्याच्या प्रवासवर्णनात लिहिलं आहे की आम्ही तिथं आम्हाला लंडनहून आम्ही कॅलेला आलो. कॅलेहून पॅरिसपर्यंत आम्हाला सोडलं कॅलेहून. आणि मी त्या ब्रिटिश शादेलमधून आलो होतो आणि तिथं बस येईना, आमच्या पुढची फ्लाईट चुकायची वेळ, चौकात काय खायला नाही, टॉयलेटला जायची सोय नाही. असे 2 तास आमचे गेले. आणि फ्रेंच माणसं इंग्लिशमध्ये बोललेलं कळूनसुद्धा न कळायचं दाखवायचे. तो सगळा सविस्तर प्रसंग मी लिहिला. पण त्या शाळेतल्या शिकवणीमुळं हे सगळं कशालाही तोंड द्यायची आमची तयारी झाली होती. आणि आईच्यामुळंच हे खरं घडलं की भाऊकांनी संमती दिली. पैसे आता भाऊकाच मिळत होते. पण त्यांचं ते मुलं आणि आई त्यांनी बघावं. त्यांच्या बाकीच्या शिस्त कशी लागेल तेवढं फक्त वडील बघायचे. मी सकाळी तालमीत जातोय का नाही वेळेवरती, संध्याकाळी दिवे लागणी झाली घरी येतोय का नाही. फक्त गणपती उत्सवात तेवढी सूट असायची, कारण तेव्हा आईच्या हातात तो अधिकार असायचा. म्हणजे त्यामुळे गणपती उत्सवात दत्ताच्या म्हणजे सातत्यानं आम्ही रात्री 6, 7, 8, 9 वाजेपर्यंत असायचो. कार्यक्रम म्हणजे 11-12 वाजायचे. आणि त्याही गमतीचं होतं की सगळे त्या आम्हाला हिशोब वगैरे आईने सांगितलेच. पण गणपती विसर्जन झाल्यानंतर पुढं आम्ही ट्रकमधून न्यायला लागलो मिरवणूक. मग तो उशिरा विसर्जन आम्ही यायचो तर जवळजवळ पहाटेचे कधी 1-2 वाजायचे. मग आमच्या अंगणामध्येच थांबून सगळ्यांना पारंबी मास्तरांच्या घरनं आलेली ती भडंग खायला द्यायची, चहा द्यायचा, कॉफी द्यायची, असाही करायची. आता ती अनेक मुलंसुद्धा तेव्हा नाटका बिटकात काम केले तर खूप मोठी झाली. कोणी डॉक्टर आहे, कोणी ते सुद्धा आले की आठवड्यात मालती काकू काय आपल्या तालीम वगैरे नाटकं बसवून घ्यायच्या म्हणून. हे सगळं माणूस घडवण्यामध्ये फार मोलाचं काम असतं असं मला वाटतंय. आणि ह्या दिल्ली ट्रीपमुळं मला खूप वैयक्तिक एक समज झाली, म्हणा जाणीव झाली. असाच एक प्रसंग म्हणजे मी सांगायचा आलेलो मागे की वडिलांची त्या सगळ्यामुळे पहिल्यापासून अधिकारी मंडळींशी ओळख होती. मी 4 वर्षात असताना स्वातंत्र्य 48ला नुकतंच मिळालं होतं. आणि माझे वडील काँग्रेसचे असल्यामुळे कायम त्यांचा ड्रेस खादीचा असायचा. पॅन्ट मॅनिला, कधी पॅन्ट इनशर्टवरती कोट, कधी जोधपुरी कोट, कधी सुरवार कोट, कधी धोतर, पण सगळं खादीचं वर गांधी टोपी. तर मला मी 4-5 वर्ष असताना त्यांनी आम्हाला हौसेनं म्हणजे बहुतेक वडिलांनी तो हौसेनं मला शिवलेला पहिला ड्रेस आणि शेवटचा, त्यानंतर कधी नाही. तर सुरवार आणि नेहरू शर्ट शिवून वर एक बारकं जॅकेट बिकेट शिवलं तर. आणि झेंडावंदनानंतर झेंडावंदनाला कलेक्टर ऑफिसमध्ये जातात मला घेऊन गेले ते. 15 ऑगस्ट का 26 जानेवारी इतकं लक्षात नाही माझ्या. आणि मग खुबळी म्हणून कलेक्टर तेव्हा होते. तेव्हा मला आई भाषण द्यायला शिकवतं. बंधू भगिनी वगैरे वंदे मातरम असं म्हणायचं काहीतरी 1-2-4-10 वाक्य असतील. तर मला भाऊ काका बंगल्यावरती कलेक्टरच्या घेऊन गेल्यानंतर
आणि कलेक्टरसमोर मला त्या टेबलावर उभं करून ते भाषण करायची संधी दिली ती. हाही प्रसंग मला आठवण येत आहे. आणि अर्थात पुढं माझी बऱ्याचशा अधिकारी लोकांशी संबंध आले, कलेक्टरशी संबंध चांगले मैत्रीचे आले. पण हे म्हणजे मी कलेक्टर आता नुकता या इलेक्शन जेव्हा झाल्या मागच्या विधानसभा, आत्ताची नाही, आत्ताची इलेक्शन विधानसभेची आणि आधीची लोकसभेची, दोन्ही वेळा एक मीडिया कंट्रोल अँड सर्टिफिकेशन कमिटी असते ज्यावर कलेक्टरनी मला घेतलं होतं. तेव्हा त्या मी मॅडम होते इथे, तेव्हा मी मुद्दाम त्या पाटीचा फोटो काढला होता की या पाटीपैकी म्हणजे 48 साली हुबळी होते, त्यानंतर आपल्या 49ला तोपर्यंत कोण कोण कलेक्टर ओळखीचे आहेत. तर नेहमीहून जास्त कलेक्टरशी माझा परिचय झालेला होता. अलीकडे अर्थात खूप त्यामानाने कमी आहे. पण हे सगळं शिक्षण आपोआप परस्पर होत होतं असं मला वाटतं. नगरपालिकेची मी गोष्ट सांगितली की वडील कसे निवडून यायचे. तेव्हाही कंपोजिट वॉर्डाचा म्हणजे आमच्या वॉर्डमधनं 5 उमेदवार निवडून द्यायचे असायचे. मोठा वॉर्ड होता, शनिवारपेठ संबंध आणि बुधवार नाक्यापर्यंत. त्यामुळे 2 पॅनेल इलेक्शन, आम्हाला पोरांना हँडबिलं वाटणं वगैरे एवढंच असायचं. इलेक्शनमध्ये तेव्हा पैशाचा फारसा वापर नसायचा. म्हणजे क्वचित काहीतरी अगदी कुठंतरी एखाद्या वस्तीत पैसे दिले अशी ओरड व्हायची. वडील तर काही पैसे विसे द्यायचेच नाही. त्यामुळे मला ते 2 चिन्हही वडिलांच्या, एका इलेक्शनमध्ये तराजू चिन्ह होतं, एका इलेक्शनमध्ये दत्त चिन्ह होतं. तेव्हा ती चिन्ह तशी असायची. आणि काँग्रेसची एक इलेक्शन मला आठवते 52 सालची, तेव्हा मी सुद्धा 7-8 वर्षाचा होतो. पण तेव्हा 52 साली ज्या इलेक्शन झाल्या काँग्रेसच्या, त्यात वडील हिरिरीनं भाग घेत होते प्रचारामध्ये. आणि सातारला एक जुने इब्राहिम दूर मोहम्मद हक्की म्हणून जुने स्वातंत्र्य वयस्कर झालेत तेव्हा, त्यांना तिकीट मिळावं काँग्रेसचा असा प्रयत्न चालला होता. त्यात वडील आमचे बरेचसे सहभागी होते. पण काँग्रेसने तेव्हा काय जिल्हा काँग्रेसने ऐकलं आणि इब्राहिमभाई बागवान म्हणून नवीन तरुण वकील आले, ते इब्राहिम रसूल बागवान, त्यांना तिकीट दिलं. मग या मंडळींनी बंडखोरी केली आणि इनू हकीमना बंडखोर काँग्रेस उमेदवार केलं. शेका पक्षातर्फे तेव्हा ॲडव्होकेट VN पाटील उभे होते आणि ते निवडूनही आले. या बंडखोरीमुळे हे दोघंही पडले. इनू हकीमना तेव्हा ऑनररी मॅजिस्ट्रेट केलेलं होतं सरकारने आणि तेव्हा फार दुर्मिळ किताब होता तो. त्या शाही शिक्क्याला खूप महत्त्व असं. आता अलीकडं राजकीय पुढारी म्हणून स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट ते खिरापत वाटली जाते आपल्या अनुयायांना, तसं तेव्हा नव्हतं. तो फार महत्त्वाचा मानला जायचा आणि त्या शिक्क्याला खूप अधिकार होता. तर हकीम वयस्कर असल्यामुळं त्यांना कोणी फसवू नये म्हणून त्यांनी तो शिक्का आमच्या वडिलांच्याकडे देऊन ठेवला होता. त्यामुळं त्यांनी कुठल्याही कागदावर सही केली की ते माणसाला आमच्याकडे पाठवायचे. वडिलांनी काळजी घेऊन बघायचं की त्यात काय बा चुकीचं नाही आहे ना, आणि मग तो शिक्का त्यावरती वडील उमटवायचे. म्हणजे इतका त्यांचा हकीम साहेबांचा विश्वास होता. बरं, आम्ही पोरं हकीम साहेबांची पत्रकं वाटत होतो. तेव्हा काहीतरी रेल्वे इंजिन कुठं होतं, आली रेल्वे असं काहीतरी मला आम्हाला शिकवलं तेव्हा. पुढं ते इब्राहिमभाई बागवान, आता हकीम साहेब तर गेले, माझा पुढं काही त्यांचा संबंध आला नाही. पण इब्राहिमभाई बागवान पुढं सिव्हिलमध्ये चांगले प्रॅक्टिस करायला लागले. नंतर इन्कम टॅक्स प्रॅक्टिस ते करायचे. माझं त्यांचं पुढं चांगली मैत्रीही झाली. ती इन्कम टॅक्समध्ये काही नवीन अमेंडमेंट झालं तर इब्राहिमभाई माझ्याकडे यायचे. त्यांच्या घरच्याही काही केसेस मी अपिलात चालवल्यात. फार गमती म्हणजे राजकीय काय म्हणतो त्याला चुरस असली तरी व्यक्तिगत सगळ्यांचा एकमेकाशी संबंध चांगले असायचे. म्हणजे मला असं आठवतं की पुढे मी कॉलेजला गेल्यानंतर पुण्याच्या त्या खोलीमध्ये, आमच्या बंगल्यातली जी खोली मला ठेवली ती, त्यामुळे ती इकडनं गादी वगैरे तिथं नको घ्यायला ना, घरी गादी आहेच. तर ती गादी आणि माझ्यासकट एकदा इब्राहिमभाईंच्या वडिलांची, रसूल मोहम्मद यांची फोर्ड गाडी होती. त्या गाडीमधनं त्या डिकीमध्ये ती गादी टाकून मी त्या गाडीतनं गेल्याचं मला आठवतं आहे. एवढंच कशाला की एकदा केव्हा ते आम्ही म्हणजे माझ्या वडिलांचे राजघराण्याचे संबंध चांगले होते. अभयसिंह राजे तेव्हा माझ्यामागे 1 वर्ष ते फर्ग्युसनला शिकायला होते आणि एकदा केव्हा तरी वडील पुण्याला जाताना त्यांच्या गाडीतनं अभयसिंह सुद्धा पुण्याला गेले. ते म्हणजे एकमेकाला हे असायचं की त्यात घरगुती संबंध असल्यासारखे सगळ्यांचे असायचे. मला फार हे दुर्मिळ गोष्ट वाटते की आजचं सगळं राजकारण कृतज्ञतेचं बघितल्यानंतर किती आता कडे हे चाललेलं आहे हे सगळं. आणि मग वडील 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. नागरिक संघटना म्हणून शंकरराव साठे वकील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली ती.
म्हणजे पुण्याला जी नानासाहेब परुळेकरांनी स्थापन केली की पक्षविरहित गावासाठी संघटना म्हणून त्यातर्फे इलेक्शन ह्याच व्हायच्या आणि ते सगळी पक्ष तो शिस्त पूर्ण पाळून असे म्हणजे बरेचसे काँग्रेसचे लोक होते त्यात, इतरही काही होते आणि शिस्तीने ते चालायचं. तेव्हाही 16-17चं राजकारण असायचं, फोडाफोडी व्हायची, पण तरी हे शिस्त पाळून चालायचे. 1961-62मध्ये माझे वडील नगराध्यक्ष झाले, 1 वर्ष नगराध्यक्ष होते. तेव्हा सकाळी 7 वाजता नगरपालिकेत जायचे आणि तिथलं सगळं काम आवरून 8:30-9ला परत यायचे. मग परत इन्कम टॅक्स, मग परत बँक, हे सगळं. कारण तोपर्यंत बँकेत तिथे सेक्रेटरी झाले ते, असिस्टंट सेक्रेटरीचे, आणि पुढं तर ते 61च्या सुमारास डायरेक्टरच झाले. त्यामुळं 61 काय थोडं आधीच 59ला वगैरे. त्यामुळं त्यांचं कशी वेळ ते मॅनेज करायचे हे म्हणजे फार घेण्यासारखं होतं. ते फार गप्पा मारत कोणाशी बसायचे नाहीत, वेळेचा अपव्यय टाळायचे आणि वेळच्या वेळी काम करायचं जे ते. मग मागच्या वेळेला मी सांगितलं तसं, जेव्हाचं काम तेव्हा, जिथली वस्तू तिथे. त्यामुळं ते फार शिस्तीत काम त्यांचं चालायचं. आम्ही बनवायचा प्रयत्न करतो बराचसा करतो, पण इतकी कडक शिस्त आम्हाला काही जमत नाही अजून मला स्वतःला. आणि ते नगराध्यक्ष असताना साहित्य संमेलन सातारला व्हायचं ठरलं. तेही स्मरणीय गोष्ट आहे, मला मुद्दाम सांगायची वाटते. साहित्य संमेलन ठरलं, मग ती एक स्वागत समिती स्थापन करायची. तर त्याकरता एक सदस्य करायचे नोंदणी. तेव्हा फार घटनात्मक पद्धतीनं कारभार चालायचा, आत्तासारखं नव्हतं. आत्ता जरा वेगळीच गोष्ट झाली आहे. साहित्य संमेलन आहे त्या विषयात न बोलणं बरं. त्याची इलेक्शन मी एकदा लढवले अध्यक्षपदाची, तेव्हा अनुभव सांगेन केव्हा तरी. आणि मग सातारला ते घ्यायचं ठरलं आणि एक स्वागत समितीच्या सभासदांची नोंदणी झाली आणि त्यांची एक सभा ठरली की स्वागताध्यक्ष म्हणून कोणाची निवड करायची, ते असं करतात. तर माझे वडील त्यांचाही त्या संमेलनाच्या आयोजनामध्ये व्हावं अशाकरता पुढाकार होता. बरेच लोक, 5-10 लोक साताऱ्यातले पुढाकार घेत होते. तर वडिलांनी राजमाता सुमित्राजे भोसलेंना विनंती केली, आपण स्वागताध्यक्ष व्हा. सातारला संमेलन होते, बाईची राजधानी आहे. आणि त्या आधी नाही म्हणून पण बन्यापू तुमचा आग्रह आहे तर हो म्हणते. आणि मग त्यांचं नाव सुचवलं गेलं त्या मीटिंगमध्ये. ह्यावेळेला उलटं काही एक गट असा होता की त्यांनी हे साहित्यिक असला पाहिजे असं हे केलं. राजमाता असल्या तरी त्या काही साहित्यिक नाहीत म्हणून, आणि नाह आपट्यांचं नाव त्या मीटिंगमध्ये सुचवलं गेलं. आणि ही कल्पना नसल्यामुळे सगळे काही स्वागत समितीचे सदस्य उपस्थित नव्हते. त्या आहे त्या सभासदांचं मतदान झालं आणि त्यात नाह आपट्यांना जास्त मतं पडली आणि ते निवडून आले. हे निवडून आले म्हणल्यानंतर खूप गदारोळ झाला. हा अपमान आहे, गादीचा अपमान आहे असा. आणि मग ते प्रकरण विकोपाला जाणं असं दिसायला लागलं. राजाभाऊ भावे म्हणजे प्राध्यापक शशी भावेंचे वडील शिवरामपंत शिगो भावे, ते साहित्यिक आणि त्यांचाही हात पुढाकार, ते सुरुवातीला कार्याध्यक्ष होते. हे सगळा गदारोळ झाल्यानंतर ते अगदी साधे सरळग्रस्त त्यांनी कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देऊन टाकला. आता काय करायचं? मग ते कार्याध्यक्षपद म्हणजे बनापू तुम्ही म्हणून त्यांच्या गळ्यात पडलं आणि इकडं हा सगळा गदारोळ सुरू झालेला. म्हणजे तो साहित्यामुळे होतंय कसं बघू, भांडव जाळून टाकू, इथपर्यंत काही काही चर्चा सुरू झाली गावात. वडील अस्वस्थ झाले. त्यांनी यशवंतरावांना फोन केला मुंबईला. यशवंतरावांचा वडिलांचा जुना स्नेह, तेव्हा ते मुख्यमंत्री होते यशवंतराव, आणि त्यांना विनंती करून वडील मुंबईला जाऊन त्यांना भेटले. त्यांना सगळी परिस्थिती सांगितली, कसं काय काय झालं आहे, आणि तुम्ही यात काही लक्ष घालणार असलात तर मी होतो, नाही तर मी राजीनामा देतो आणि संमेलनही रद्द करून टाकतो, जाहीर करतो, असं झालं. तर यशवंतराव रसिक राजकारणी होते, साहित्य जाण असलेले. ते म्हणले नाही, असं होता कामा नये. असं संमेलन रद्द झालं तर ते सातारच्या लोकशाहीला काळीमा फासणार ठरेल. तर मला तुम्ही काळजी करू, मी स्वतः संमेलनाआधी 2 दिवस येतो. स्वतः यशवंतराव संमेलनाच्या तारखांच्या आधी 2 दिवस आले आणि त्यांनी ह्या सगळ्या मंडळींची ज्यांचा विरोध होता त्यांची गाठ घेतली, समजूत काढली की साहित्याच्या प्रांतामध्ये असं नाही आहे, अपमान नाही आहे, आपण सगळेजण आपण सन्मान ठेवतो. आणि मग ते समजूत पटून साहित्य संमेलन सुरळीत पार पडलं. तेव्हा मी पुण्याला कॉलेजला शिकत होतो आणि मग आम्हाला सातारची जी मुलं आहेत, विशेषतः स्वयंसेवक म्हणून काम करायला योग्य, त्या पुण्यातल्या मुलांनाही सातारला बोलवण्यात आलं आणि त्यांच्या वेगवेगळ्या समित्यात त्यांना कामं दिली. मी साहित्य संमेलन, मला
परांजपे मास्तरने आमचा गट स्वयंसेवकाचा त्यांच्याकडे घेतला होता आणि आम्हाला भोजन समितीमध्ये स्वयंसेवक म्हणून मी होतो. आणि तेव्हा काही कॉन्ट्रॅक्ट वगैरे नव्हतं. मी एका आठवणीत मागच्या कुठल्या तरी ऋणानुबंदीमध्ये सांगितलं. तर तेव्हा कॉन्ट्रॅक्टनी काही नव्हतं. इंग्लिश स्कूलमध्ये साहित्य संमेलन आचार्य बोलवलेला, त्याच्या हाताखाली आम्ही काम करायचो. संबंध पंक्ती वाढायच्या, आवरायचं ते आणि सगळं धुवून परत त्यांना चहा नाश्ता आणि दोन्ही वेळची जेवणं हे आमचं सेवा करायचं काम होतं. अतिशय नेटकं संमेलन झालं ते इंग्लिश स्कूलमध्ये. आणि साहित्यिकी सुद्धा तेव्हा वादावादी आणि म्हणजे शाब्दिक वाद असेल, पण बडीवार मला अमुक केस पाहिजे, एसी रूम पाहिजे, सूट पाहिजे वगैरे काही नव्हतं. भली भली मंडळी शाळेतल्या खोल्यातनं राहिलेली होती. तिथंच शाळेतल्या कॉमन टॉयलेटमध्ये सगळं प्रातर्विधी करत होती, आंघोळी करत होती. आणि ग्राउंडवरतीच मांडव टाकून संमेलन झालं. काकासाहेब गाडगी त्याचे अध्यक्ष होते. आणि त्या संमेलनात श्रीकेश क्षीरसागर आणि आचार्य यांचा भरपूर वाद झाला. मग खूप तो वाद मिटवला नंतर लोकांनी. संमेलन सुरळीत झालं. शाहीर अमर शेख संमेलन आलं, मला आठवत आहेत. खूप साहित्यिक होते. आणि शरद मुठे हा नवीन गायक आणि कवी त्यात कवी संमेलनात खूप गाजला आणि पुढं त्यांच्या कविता अनेक वर्ष लोकांच्या जवळ गाजत राहिल्या. आणि आम्हालाही त्यामुळं नाटकं पाहायला मिळाली. या सगळ्या लोकांना जवळून पाहता आलं. हा वेगळा फायदा झाला. संमेलनाची एक शेवटची आठवण सांगतो आणि यातला संभवतो. संमेलन सगळं संपल्यानंतर आवरावरी एक दिवस चालली ती. मग त्यात लक्षात आलं की लिंब आणि साखर शिल्लक राहिलेली आहे. मग थत्ते मास्तर आमचे जे होते पैलवान, ते हिंदी शिकवायचे आणि शारीरिक शिक्षण आणि बँडी शिकवायचे. तर ते म्हणले आता काय लिंब ती वाया जाणार, काय करताय आता. ते म्हणजे परत वाजता समजूत काढू आपण. आणि मग एका मोठ्या पातेल्यामध्ये त्या सगळ्या लिंबाचा रस काढला, वरनं त्यात पाणी घातलं, साखर घातली, थोडं मीठ आणलं आणि जवळजवळ असं एक मोठं, आपण ज्याला म्हणू मोठी एवढी साधारणपणे 2 पातेली सरबत तयार झालं. ते 15-20-25 मुलं होतो आम्ही. आणि ते दोघं शिक्षक, इतर शेवडे म्हणून होते, अभ्यंकर म्हणून एक होते, ज्येष्ठ मंडळी ती होती. मग ते काय एक फुलपात्रावरून सरबत संपेना. मग तगाऱ्या मास्तर म्हणले ते तांब्यातनं काढा, तांब्या सरबत प्या. तर कोणतरी पोरगा म्हणला, हो का सर एवढं सरबत कसं पिणार. ते काय म्हणले सायफन आहे, वरनं पाणी गेले थोड्या वेळाने रिकाम होऊन जाईल. अशी फार गमतीशीर पण सगळ्या कष्टाची सवय लागली त्याच्यामुळे. आणि एवढ्या सगळ्या साहित्य संमेलनामध्ये आम्ही वाढायचो लोकांना. बापूसाहेब आपटेही त्यात होत्या आमच्या भोजन समितीमध्ये. आणि सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी आणि त्या ज्येष्ठ मंडळींनी आपलं जेवण तिथे घ्यायचं नाही, जेवायला आपण आपापल्या घरी जायचं आणि परत पुढच्या कामाला हजर राहायचं, इतकी शिस्त लावली ती. फार निर्लज सेवेचं ते एक प्रात्यक्षिक होतं असं मला वाटतंय. आणि यातनंच पुढं 93 साली 92ला सातारला आम्ही संमेलन केलं. ते आठवण मी केव्हा तरी सांगेन. पण असं आईवडिलांच्याकडनं मी शिकत होतो आणि प्रत्यक्ष हा अनुभव घेत होतो की त्यातनं काय काय आपल्याला शिकता येईल आणि कसं आपण घडू म्हणून. मागच्याप्रमाणे हा भाग संपण्यापूर्वी मी नेहमीप्रमाणे कविता वाचतो आणि हा भाग संपीन. कवितेचं नाव आहे, हे मी मातृवंदना म्हणून जे आई गेल्यानंतर पुस्तक केलं तर त्यातल्या त्या कविता आहेत, त्यामुळे त्याला थोडी कारुण्याची झालेलं आहे सगळ्यांना. कविता नाव प्रवाह पतित. अंधाराच्या दिशा 10, काळोख माझे घनदाट, त्यामधूनच जाई एक छोटीशी प्रकाशाची पायवाट. दुर्गुणांच्या राशी गळा पडे त्यांचा फास, त्यामधून सुटण्या माझी या माये, येई तुझ्या प्रेमाची हे लाट. दुर्गुणांच्या राशी गळा पडे त्यांचा फास, त्यामधून सुटण्या माझी या माये, येई तुझ्या प्रेमाची हे लाट. पतित मी होतो प्रवाहात, हातपाय थकलेले, मन देह सारे सारे धारेला लागलेले. पतित मी होतो प्रवाहात, हातपाय थकलेले, मन देह सारे सारे धारेला लागलेले. मातृशक्तीच्या लाटेने गुण निर्गुणांची, दोष दुर्गुणांची धार ओलांडून जातो. मातृशक्तीच्या लाटेने गुण निर्गुणांची, दोष दुर्गुणांची धार ओलांडून जातो. तुझ्या कृपेने वात्सल्याने
पहिलं तिरी मी नांदतो, पहिलं तिरी मी नांदतो. नमस्कार.